दोन जण बिनविरोध निघाल्याची चर्चा आहे. नाना, नेमकं काय प्रकार आहे? यापा बिनविरोध अजून तर कुठलं निघालेलं नाही आहे. फक्त एक जागा निघालेली आहे, जी की आम्ही उबाटा सेनेला दिलेली होती. आमचा असा विषय आहे की आमच्या 3 प्रभागावर आक्षेप होता आणि ते कोर्टामध्ये चालू आहे. 2, 3, 11 आणि 9 याच्यावर आमचं सोमवारी सुनावणी आहे. आणि फक्त उबाटा सेनेला जे आम्ही जागा दिलेल्या होत्या 3 जागा, त्याच्यातले 1 जागा त्यांनी विड्रॉल केलेला आहे. न्यायालयाने आपण ज्यावेळेस आक्षेप घेतला याच्यावरती म्हणजे प्रक्रियेवरती निवडणूक आयोगाच्या, त्यावेळेस न्यायालयाने किती दिवसांची मुदत दिली? न्यायालयाने 3 दिवस सोमवारी तारीख दिलेली आहे. न्यायालयाने सोमवारी सुनावणी होणार आहे. आणि असा कुठलाही वाद होण्यासारखा आमचा एक बी उमेदवार नाहीये. सगळ्याला सगळे लढलेले दिसतील. पण दरवेळेस प्रमाणे जे नगरपालिकेमध्ये गोंधळ होतो त्या आम्ही इथं कायम उभा टाकल्यामुळं किंवा ठासून उभा टाकल्यामुळं सगळ्या जागा आमच्या जशाला तशा आहेत. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला, रात्र जंग पछाडलं, तरी त्यांना कुठला मेळ लागू दिलेला नाही. आमचे उमेदवारच एवढे स्ट्रॉंग आणि जनतेच्या ह्याच्यातले होते की त्यांना कुठलाही मेळ लागू दिला नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले, दबाव आणला. सगळ्या दुनियाला माहिती आहे काय झालं. परळी सगळी पाहत होती रात्रंदिवस, पण कुठलाही मेळ यांना लागू दिलेला नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती कुठला दबाव आहे असं मला वाटतं का? अवघा निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव असल्याशिवाय छोट्या छोट्या कारणामुळं हे काय नोटीस किंवा हे नोटीस न दिल्यामुळं त्यांनी न देता सुद्धा आरक्षण हे उमेदवार कॅन्सल केलेले आहेत त्यांनी.